हैदराबादला आलोय आणि बिर्याणी खाणार नाही असं होईल का? गरम गरम बिर्याणी आलेली आहे, वाफा निघतात त्याच्यातून लिटरली. तेरे नाम, वॉन्टेड. वॉन्टेडचा पण एक फाईट सीन इकडे शूट झाला होता. माझी अशी फार इच्छा आहे की मला नानीला भेटायचंय, तर मी अशी प्रे करत होते की त्याचा एखादा शूट वगैरे तिकडे चालू असावं. हाय गाईज, तर आज डे 2 आहे हैदराबादमध्ये आणि काल आम्ही फिरलो रामोजी फिल्म सिटी अख्खा दिवस. सकाळी आम्ही 10 वाजता वगैरे तिकडे पोचलो होतो आणि घरी यायला आम्हाला रात्रीचे 9:30 वगैरे वाजले. आणि वर्थ आहे, वर्थ म्हणजे आपण जे पण तिकीट काढून पैसे देऊन तिकडे जातो तर त्याचं म्हणजे एवढं छान आहे आतमध्ये की किती बघू आणि काय काय बघू असं आम्हाला झालं होतं. आणि लिटरली म्हणजे एवढे स्पॉट्स आहेत, म्हणजे एक सेकंड पण आम्हाला असं झालं नाही की हे बोर आहे आणि हे नाही बघायचं आहे. म्हणजे जे बघेल ते असं वाटत होतं की हे किती भारी आहे. आणि त्यामुळे आमचा वेळ कसा गेला आम्हाला समजलं नाही. मध्ये थोडं दुपारी थकलो होतो आम्ही, पण त्याच्यानंतर परत थोडंसं खाल्लं पिलं, त्यानंतर आम्हाला एनर्जी आली आणि आम्ही फिरलो. आणि लास्टला जे कार्निवल होतं तिकडे तर डान्स शो वगैरे असं होतं आणि पाऊस पडल्यामुळे ॲक्च्युली तो त्यांनी आतमध्ये ऑडिटोरियममध्ये घेतला, पण तो पण इतका बेस्ट होता. म्हणजे तुम्ही जर रामोजी फिल्म सिटीला जाताय तर कार्निवल त्यांचा असतो संध्याकाळी, तो नक्की बघा, अजिबात मिस करू नका. मी असं सजेस्ट करेन तुम्हाला. आणि हैदराबादला येत असाल तर रामोजी फिल्म सिटीला नक्की जा, वर्थ आहे. म्हणजे आयुष्यात एकदा तरी बघितलंच पाहिजे. आज डे 2 आहे आणि आम्ही आज चारमिनार बघणार आहे, त्यानंतर गोवळकोंडा फोर्ट बघणार आहे. दुपारपर्यंत ह्या गोष्टी संपवायच्यात. आम्ही 10 वाजता वगैरे चेकआउट करू आणि ह्या 2 गोष्टी दुपारपर्यंत बघून त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, दॅट इज सोलापूर. आम्ही आता पोहोचलो आहे चारमिनारला आणि आमच्या हॉटेलपासून अर्ध्या तासाचाच रस्ता होता, त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही, पटकन आलं. आणि एवढं काही रश नाही आहे, रस्ता सगळा रिकामाच आहे. ही अशी बिल्डिंग आहे, हे आहे चारमिनार हैदराबादचं. इथे वॉच पण लावलंय मध्ये सेंटरला आणि छान आहे बिल्डिंग, पण आजूबाजूचा आवार खूपच गजबजलेला आहे, गर्दी आहे सगळीकडे. इथे तिकीट काढावं लागतं, पर पर्सन 25 रुपीज आहे तिकीट. वरती चढून येण्यासाठी पायऱ्या आहेत आणि असं आहे आतमध्ये सगळं. तसं छान आहे बघण्यासाठी व्ह्यू आणि खूपच सुंदर असं यांनी बांधलेलं आहे चारमिनार. दमलो आम्ही पायऱ्या चढून, खाल्लेला नाश्ता जिरला. सिटीच्या मध्यभागी असल्यामुळे समोरचा व्ह्यू वगैरे सगळा असाच आहे रहदारीचा. आजूबाजूला दुकानं, छोटी छोटी दुकानं, घर, असं सगळं आहे. तुम्ही पाहू शकता आज पण वातावरण ढगाळच आहे, ऊन नाही अजिबात. हे काय आहे माहिती नाही, माहिती करून सांगते. तर मी इथल्या दीदींना विचारलं, ज्या सिक्युरिटी दीदी होत्या, तर हे मक्का मस्जिद आहे. तर लेट्स सी तिकडे गेलो तर. पण हे छान दिसतंय बाहेरून. मक्का मस्जिदच्या समोर असं लेक वगैरे पण दिसतंय पाण्याचं, तर हे पण छान आहे बघायला. आम्हाला हे माहित नव्हतं की चारमिनारच्या बाजूला मक्का मस्जिद पण आहे. मम्मी पप्पांचं इथं फोटोशूट चालू आहे बघा, फोटोग्राफी लेवल बघा. हे इकडे थांबलेत आमचे पप्पा ह्या खिडकीमध्ये आणि मम्मी आमची तिकडे थांबली पुढच्या खिडकीमध्ये. तुम्हाला कळलं का गाईज मी कोणावर गेलीये? फोटोग्राफी स्किल्स प्रो मॅक्स. चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत, जास्त नाही आहेत, 30-35 असतील.
सो ओके गाईज, आय वॉज रॉंग. 30-35 नव्हत्या पायऱ्या, तर 52 पायऱ्या होत्या. मम्मीने मोजल्या. चारमिनारच्या मागच्या साईडला असे भरपूर शॉप्स आहेत, म्हणजे तिथून तुम्ही खरेदी करू शकता लोकल ज्वेलरी वगैरे. आणि इकडे इराणी चाय म्हणून खूप फेमस आहे, तर आम्ही पण चहा प्यायला आलो या ठिकाणी. इकडे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मिळून जातील चहा, इराणी चहा. निमराह कॅफे आणि बेकरी म्हणून आहे, जिथे आम्ही चहा आणि बिस्किट खायला आलोय. सांगितलं हो. कसला बिस्किट? उस्मानी बिस्किट आहे हा, आणि हे इकडे फेमस असतं म्हणे. खाऊन बघते आता कसं आहे. हा बिस्किट चहा मम्मीचा ढापलेला, मी चहा पित नाही. मस्त आहे बिस्किट एकदम. तोंडात ठेवलं की विरघळतं. छान आहे. इकडे तुम्ही आले तर नक्कीच हे उस्मानी बिस्किट ट्राय करा. आता आम्ही आलोय गोलकोंडा फोर्टला, आणि चारमिनार पासून अर्धा तासाच्या डिस्टन्स वरती हे आहे. फोर्ट मध्ये एंटर केल्यानंतर राईट साईडलाच हे मुर्दा घरचं बेदिंग सेक्शन आहे. इकडे त्यांना डेड बॉडीला आंघोळ घातली जायची, हे आहे ते. फोर्टचा व्ह्यू तर खूपच भारी आहे, आणि इकडून असं खालून सगळं दिसतं. म्हणजे एंटर केल्यानंतर हा असा फोर्ट वरती आहे. तेरे नाम मूवीचं शूटिंग इथं झालं होतं या सेक्शनला, आणि अजून बऱ्याचशा मूवीजचं झालं होतं. फॉर एक्झाम्पल सिंगम, रिटर्न्स, तेरे नाम, वॉन्टेड. वॉन्टेडचा पण एक फाईट सीन इकडे शूट झाला होता. गाईज, हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, इथेच सलमान खानच्या मूवीची शूटिंग झाली आहे. तेरे नाम मधलं सलमान खानचं घर, आणि 1-2 गाणे इकडे शूट झाले. आणि तो जेव्हा जेलमध्ये असतो ते पण थोडंफार शूट इथं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. असं सगळं शूटिंग झालेलं आहे. वॉन्टेड पिक्चरचं पण शूटिंग झालेलं आहे इकडे. येस, वॉन्टेड पिक्चरचं फायटिंग सीन इकडे शूट झाला. तर ती जागा मी शोधते आणि दाखवते, थांबा. खूपच मोठा फोर्ट आहे, चालावं लागतंय भरपूर, आणि आज ऊन नाहीये त्यामुळे एवढा काही त्रास होत नाही. पण ऊन जर असतं तर अवघड झालं असतं. काल ना एक किस्सा झाला ऍक्च्युली. साऊथचा एक हिरो आहे, तेलुगू हिरो, नानी म्हणून, जो की मला खूप आवडतो. आणि हैदराबाद मध्ये त्याचं घर वगैरे. तर रामोजी फिल्म सिटीला स्टार्स येतात शूट करण्यासाठी. तर माझी अशी फार इच्छा आहे की मला नानीला भेटायचंय. तर मी अशी प्रे करत होते की त्याचं एखादं शूट वगैरे तिकडे चालू असावं आणि मी बघायला जावं. पण शूट नव्हतं, एकही शूट चालू नव्हतं रामोजी मध्ये, आणि नानीचं तर नव्हतंच. आय डोंट नो कधी बघायला मिळेल. मला रिअल मध्ये बघायचं. आणि अजून एक किस्सा सांगते. पुण्यामध्ये ना आपलं कोणतं ते कॉलेज बावधानमध्ये आहे, ते वरच्या बाजूला कोणतं कॉलेज आहे नाव नाही आठवत आहे. तर त्या कॉलेजमध्ये एक ऍड शूट होतं नानीचं आणि श्रद्धा कपूरचं. कुठलं तरी ड्रिंक होतं त्याचं ते शूट होतं. आणि मला आणि माझ्या मैत्रिणीला समजलं होतं की तिथे नानीचं शूट चालू होणार आहे. त्यामुळे आम्ही
म्हणजे मी माझ्या ऑफिसची कामं सोडून आणि माझी मैत्रीण पण, आम्ही दोघे ऑफिसची कामं सोडून तिकडे गेलो होतो बघण्यासाठी. पण आमचं लक एवढं खराब होतं की आम्ही तिकडे पोहोचलो आणि तो निघून गेला होता. मग त्यामुळे आम्हाला तेव्हाही तो भेटला नाही. आणि एक शेवटची नाही म्हणता येणार, एक आशा होती की तो हैदराबादमध्ये भेटेल, पण नाही भेटला. बट एनिवेज, आता गोलकोंडा फोर्ट आपण एक्सप्लोर करूयात. असो, कधीतरी भेटेलच. सो गाईज, वॉन्टेडच्या फाईटचं शूटिंग इकडे झालं होतं. हे बघा, अख्खी सिटी दिसते इकडून. मी निवांत हसी खुशी खाली बसले होते, पण अचानक पाऊस चालू झाला जोरात. त्यामुळे मी पळतच वरती आली आहे. आणि इकडेच टेम्पल आहे देवीचं एक, मला माहिती नव्हतं वरती मंदिर आहे असं. आणि पळत वरती आले आणि या मंदिरात येऊन थांबले. मे बी देवीची पण इच्छा होती की मी तिचं दर्शन घ्यावं. सो पावसात तर खूपच भारी वाटतं. वा, लव्ड इट खरंच. गोलकोंडा फोर्ट बघून झालाय आणि आता आम्ही सोलापूरला जायला निघालोय. पुण्याला आम्ही संडेला जाणार आहे, सोलापूरला जाऊन 1-2 दिवस आजीकडे राहणार आहे. गोलकोंडा फोर्ट चांगला होता, बघायला मजा आली. पाऊस आला त्यामुळे थोडासा अजून मूड फ्रेश झाला. आणि आता आम्ही सोलापूरकडे जायला निघालोय. तर हा जो रिंग रोड आहे लागतो हैदराबादमध्ये जाताना, तो खूपच सुंदर आहे आणि 4 पदरी रस्ता आहे. जसं मी त्या दिवशी पण येताना सांगितलं, दोन्ही साईडनी 4 पदरी रस्ता आहे. आणि रात्री त्या दिवशी बघताना एवढं दिसलं नव्हतं, एवढं काही बघता आलं नव्हतं. पण आज आम्ही दिवसा चाललोय तर हे खूपच छान वाटतं सगळं बघताना. आणि मोठ्या बिल्डिंग्स आहेत आजूबाजूला. अजिबात ट्रॅफिक वगैरे तर काही नाहीच आहे. आणि इथे यू टर्न किंवा उजवीकडे जा डावीकडे जा असं नाहीये, काही यू टर्न नाहीये. आणि जेव्हा तुम्हाला सिटीमध्ये एंटर करायचं असेल तर तिकडे स्पेसिफिक अशा नंबर वाईज एक्झिट दिलेले आहेत, जिकडून तुम्ही एक्झिट करू शकता. आणि एंट्री करायला पण तसे रस्ते आहेत जिथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता या रोडला लागण्यासाठी. आणि खूपच सुंदर रस्ता, म्हणजे मला तर खूप आवडला हा रस्ता, मजा येते जाताना. आणि मी हाच विचार करत होते की सोलापूरला जाताना हा रस्ता लागेल की नाही लागणार, पण फायनली लागला. हैदराबादला आलोय आणि बिर्याणी खाणार नाही असं होईल का? तर आमचं गोलकोंडा बघून झालं, चारमिनार बघून झालं, रामोजी फिल्म सिटी बघून झाली. काल गुरुवार होता त्याच्यामुळे नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. आणि आज फ्रायडे आहे तर आम्ही नॉनव्हेज खाणार आहे, चिकन बिर्याणी. बघू आता काय डिपेंड्स, तिथे काय चांगलं मिळत आहे. आम्हाला 2-3 लोकल लोकांनी असं सांगितलं की हायवेला पिस्ता हाऊस म्हणून आहे, तिथे जाऊन तुम्ही ट्राय करा नॉनव्हेज, तिथलं चांगलं आहे. तर आम्ही तिथे आलो. आता हे पिस्ता हाऊस म्हणून हायवेलाच आहे, त्याच्या बाजूलाच द पॅलेस म्हणून एक आहे, ते पण चांगलं दिसतंय. पण म्हणजे आम्ही पिस्ता हाऊसचं ट्राय करणार आहे आता. लेट्स सी आतमध्ये की कसं जेवण भेटतंय. पिस्ता हाऊस जे आहे ते 25 वर्ष जुनं आहे. त्यांचे इंडिया, USA, UAE, ओमान आणि कुवेतमध्ये फ्रँचायझी आहेत. सो मला वाटतं टेस्ट छान असणार आहे, खूप भारी असणार आहे. सो लेट्स सी. आता चिकन दम बिर्याणी आलेली आहे आणि मम्मीने व्हेज घेतलंय, पनीर चिली, कोल्ड्रिंक्स वगैरे पण घेतलेत. लेट्स सी, क्वांटिटी तर भरपूर आहे.
आता टेस्ट कशी आहे. गरम गरम बिर्याणी आलेली आहे, वाफा निघतात त्याच्यातून लिटरली. बघूयात टेस्ट कशी आहे. मस्त, अजिबात स्पायसी नाही, जेवढं तिखट असायला हवं तेवढे आहे. आणि छान आहे, क्वांटिटी पण भरपूर आली आहे. 2-3 लोक आरामात खाऊ शकतात. नाईस. जेवण झालेलं आहे आमचं आणि खूपच छान बिर्याणी होती, वर्थ द मनी. आणि 2 दिवस झालं आम्ही हैदराबादमध्ये होतो आणि नॉनव्हेज काही जास्त खायला मिळालं नव्हतं. ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्या दिवशी खूप दमलो होतो, त्यामुळे फक्त आम्ही बिर्याणीच खाल्ली होती, ती पण हॉटेलवरती मागून खाल्लेली. त्यामुळे एवढं काय मजा आली नाही, फील आला नाही तो. पण टेस्ट चांगलीच होती. जे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं हॉटेलवरती ते पण छानच होती टेस्ट, पण फील आला नव्हता, वाईब आली नव्हती, जी की आम्हाला इथे आल्यानंतर आली. आणि छान होतं, वर्थ होतं. तुम्ही कधी या साईडला आले तर पिस्ता हाऊस म्हणून आहेत, 2-3 त्यांचे फ्रँचायझीज आहेत. मेन हैदराबादमध्ये पण आहे, हायवेला पण आहे. तर तिकडे तुम्ही जाऊ शकता, नॉनव्हेज खाऊ शकता. आणि स्पेशल त्यांच्याकडे तेच आहे की चिकन आणि मटन, मोस्टली बिर्याणीज स्पेशल आहेत त्यांच्याकडे, तर तुम्ही त्याप्रमाणे ट्राय करू शकता. आता खाऊन वगैरे झालंय, आता सोलापूरला आम्हाला निघायचंय. सोलापूरला पोहोचायला आता ऑलमोस्ट किती वाजलेत ग मम्मी? 3:45 वाजलेत आता, आणि आम्हाला पोहोचायला 9-10 वाजणार आहेत आरामात. 200 किलोमीटर अजून आहे सोलापूर, आणि रस्त्यातच पाऊस चालू झालाय आणि खूपच भारी वातावरण झालंय, खूप छान वाटतंय. हे बघा, सगळीकडे पाऊस चालू झालाय, काळे काळे ढग आले होते. जेव्हा आम्ही हैदराबाद सोडलं तेव्हा असे काळे काळे ढग होते, पण पाऊस नव्हता तिकडे. पण आम्ही जसं जसं पुढे येतोय ना, तर तसं पाऊस वाढत चाललाय, आणि पुढे तर एकदमच असं काळे ढग आलेले आहेत. तर असं वाटतंय, असा आमचा अंदाज आहे की पुढे गेल्यानंतर पण भरपूर पाऊस लागणार आहे. पण मजा येते असा एवढा पाऊस आणि त्याच्यामध्ये लॉंग ड्राईव्ह, तर खूप छान वाटतंय. साडेसहा 7 वाजलेत आणि अजून सोलापूरला पोहोचायला 120 किलोमीटर बाकी आहे. आता आम्ही चहा वगैरे काहीतरी घेऊ आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू करू. पाऊस झाला मध्ये भरपूरच, आता नाही एवढा पाऊस, पण वेळ लागतो पोहोचायला. अजून 120 किलोमीटर बाकी आहे, तर 9-10 पर्यंत आम्ही पोहोचू घरी. आता थोडंसं चहा वगैरे घेऊन ना निघूयात. हा बघा सोलापूरचा पाऊस, बापरे, मुंबई सारखा वाटतोय मला तर, पुण्यासारखा पण नाही. मुंबईत जसा पडतो तसा पाऊस वाटतोय हा, मुसळधार एकदम. नाही खरंच, एवढा पाऊस मी सोलापुरात कधीच नाही बघितला, कधीच नाही, फर्स्ट टाइम आहे. मी लहान होते, उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचे ना गावाला वगैरे, तर असा तो अवकाळी पाऊस व्हायचा जोर जोरात, तर तो तेवढाच बघितलाय. आणि बाकी कधी मी आली तर ऊनच असतं नेहमी. फर्स्ट टाइम असं झालंय की पाऊस बघायला मिळतोय. 9:15 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही सोलापुरात पोहोचलोय. आम्ही घरी पण पोहोचू 15 मिनिटात. त्यानंतर मग जेवण वगैरे करून आरामच करणार आहे, कारण की खूप थकलोय प्रवास करून. तर येस, आय थिंक हा ब्लॉग मी इथे सेंड करतेय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.